वन्दितु सौवसिद्धे धुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणितम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथामध्ये आपण बंधाधिकाराची चर्चा बघतो आहे। बंधाला कारणीभूत असणारा जो अध्यवसान भाव आहे यामध्ये स्वार्थ क्रियाकारित्वाचा अभाव आहे। ही गोष्ट कालाचरणनी सिद्ध केली आणि स्वार्थ क्रियाकारित्व याचा अर्थ की मी जशी इच्छा केली तसं कार्य होईलच अशा तऱ्हेने इथे नियम नाही। माझ्यात अनंत आकांक्षा आहे पण प्रत्येक माझी आकांक्षा काही तृप्त होऊ शकत नाही आणि म्हणून केवळ त्या अध्यवसान भावांनी जीवनामध्ये आम्हाला बंध होतो आहे। तदनुकूल कार्य घडेलच अशी खात्री नाही। जर निमित्त नैमित्तिक संबंध योग्य तऱ्हेचा असेल, योगायोग असेल तर ते कार्य घडेल आणि कार्य घडलं की आम्हाला असं वाटतं की माझ्याच इच्छेनुसार कार्य घडलेलं आहे। पण असं जगतामध्ये कधीही असत नाही। आमचा हा अध्यवसाय भाव खे पुष्पे आकाश पुष्पाप्रमाणे आहे किंवा वंध्या पुत्राप्रमाणे निरर्थक असणार आहे। जसा वंध्येला पुत्रच नाही त्याप्रमाणे माझ्या ह्या कल्पना केवळ कल्पना मात्र आहे आणि केवळ या कल्पनांनी आम्ही जीव बंधनामध्ये पडतो आहे, कर्मबंध करतो आहे। आणि यापासून जर आम्हाला थोडं स्वतःला विभक्त पाहता आलं की हे जे इतक्या आमच्या अंतरंगामध्ये जे विकल्प चाललेले आहेत, सर्व जगाचे विकल्प आम्ही करून स्वतःला त्या परिणामांनी आम्ही कर्मबंधन करतो आहे। काही काही वेळेला तर आमचं आणि त्या विकल्पांचं काहीही महत्व असत नाही। आम्ही कुठल्या ठिकाणी आणि कुठले विकल्प करतो आणि कशा तऱ्हेने कर्मबंध करतो। उदाहरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आता इलेक्शनचं वारं सुरू आहे आणि सहजच आमच्या मनामध्ये असे प्रश्न येत राहतात की यांनी जिंकलं पाहिजे, याच्या अशा सीट आल्या पाहिजे। हे केवळ आमचा अध्यवसाय भाव आहे। आमच्या इच्छेनी तसं कार्य घडणार नाही। जे वस्तुस्थिती आहे ती काही आम्हाला टाळता येणार नाही, पण आम्ही कल्पना करून अशा प्रकारे कर्मबंध मात्र जीवनामध्ये करतो आहे। आणखी एक व्यवहारामधलं उदाहरण, आम्ही अनेक वेळेला मुनींच्या बाबतीमध्ये अनेक विपरीत गोष्टी वाचतो, ऐकतो आणि आमच्या मनामध्ये घालमेल सुरू होते। आम्हाला असं वाटतं की हे व्हायला नको होतं, यांनी असं करायला नको होतं, हा आता किंवा मुनी संघ जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे हा वाढायला नको, किंवा मंदिरांची संख्या जी अतोनात वाढते आहे तिचं भवितव्य पुढे चालून काय आहे। सर्वसाधारणतः आज या आशंका आमच्या मनामध्ये घर करून राहतात किंवा मनामध्ये येतात। पण आम्ही यावेळेला विचार करायचा आहे की हाही आमचा अध्यवसाय भाव आहे। या भावाने मला केवळ कर्मबंध होणार आहे। मी जर तसा इच्छा केली नाही किंवा इच्छा केली तर माझ्या इच्छेनुसार कार्य घडणार नाही आणि मी विनाकारण कर्मबंध मात्र करणार आहे। म्हणून त्रयस्थ वृत्तीने प्राप्त परिस्थितीत स्वीकार करणं हेच माझ्या अधीन असणारी गोष्ट आहे आणि तीच मला जीवनामध्ये करायची आहे। इथपर्यंतच्या गोष्टी आपण काल बघितल्या आणि आता 267 गाथेकडे आपण वळतो आहे। अध्यवसान हे स्वार्थ क्रियाकारी कसे नाही हे सांगतात। आता जे अध्यवसान होतात आहे, आमच्या अंतरंगामधले जे परिणाम होतात आहे, हे स्वार्थ क्रियाकारी का म्हटल्या जात नाही। या गाथेमध्ये आचार्य ही गोष्ट स्पष्ट करतात।
अध्यवसान निमित्तम जीवा बज्जरी कम्मणा जदीहि मुच्चन्ति मुखमग्गे थिदायता किं करेसि तुवम. जदीहि जर जीवा अध्यवसान निमित्तम आपल्याच अध्यवसानाच्या निमित्ताने कम्मणा बज्जती कर्मांनी स्वयं बांधले जातात आणि मोक्षमग्गे थिदा मुच्चंती आणि जे स्वयं मोक्ष मार्गामध्ये स्थित आहे हे मुक्त होतात. म्हणजे ज्यांच्या जीवनात अध्यवसान भाव आहे ते कर्मांनी बद्ध झाले हे आम्हाला प्रतीतीला येतं. आणि ज्यांच्या जीवनामध्ये जे स्वयं मोक्ष मार्गात स्थित आहे, अध्यवसान भाव ज्यांच्या जीवनात नाही, वस्तु तत्व जसं आहे तशी ज्यांची श्रद्धा आहे किंवा तशाच प्रकारचा भाव त्यांच्या अंतरंगामध्ये आहे, ते कर्मांनी मुक्त झालेले आम्हाला दिसतात. किंवा एक देश संवराचा परिणाम असेल, निर्जरेचा परिणाम असेल, एक देश वितरागता जीवनात असेल तर ते मुक्त झालेले आम्हाला दिसतात. तर यात तू काय केलंस? आचार्य प्रश्न करत आहे. त्यांनी मुक्त व्हावं, बंधनात पडावं अशा प्रकारचा जो तुझा अभिप्राय होता, तो अभिप्राय केवळ तुझ्या जवळ राहिला, त्याच्याच वितराग परिणामांनी तो मुक्त होईल आणि त्याच्यात अध्यवसाय भावानी तो बांधल्या जाईल. यामध्ये तुझा रोल कुठे? हा आचार्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि म्हणून तू काय केलंस? तुझ्या बांधण्या सोडण्याचा अभिप्राय तू जो अंतरंगामध्ये केला होता तो विफल झाला. आदिनाथ स्वामींच्या जीवनातली घटना सगळ्यांना माहिती आहे. समवशरणामध्ये प्रश्न उपस्थित केला गेला की तुमच्या कुलामध्ये कोणी अजून तीर्थंकर बनणार आहे का? दिव्यध्वनीमध्ये उत्तर आलं की हा जो मारीची आहे, आदिनाथ स्वामींचा जो नातू आहे, हा 24वे तीर्थंकर बनणार आहे. आता हा अध्यवसान भाव आहे का? हा अध्यवसान भाव म्हणता येत नाही, कारण त्यांनी वस्तुस्थिती त्यांच्या ज्ञानामध्ये ज्ञात झालेली होती. या वस्तुस्थितीला त्यांनी फक्त कथनाच्या माध्यमातून, दिव्यध्वनीच्या माध्यमातून प्रतिपादन केलं. परंतु हे ऐकल्यानंतर मारीचीच्या जीवनामध्ये मात्र मी तीर्थंकर होणार आहे आणि मी काहीही केलं तरी चालतं अशा प्रकारचा अध्यवसाय भाव, खोटी मान्यता, 363 मतांना प्रस्थापित करण्याचा भाव जीवनात आला. आणि या भावाचं प्रतिफलन त्याच्या जीवनामध्ये स्वयं झालं. तो इतके काळपर्यंत आदिनाथ स्वामींपासून 23-22 तीर्थंकरांच्या काळापर्यंत तो संसारामध्ये परिवर्तन करत राहिला. सिंह पर्यायी मध्ये त्याला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव झाली. अध्यवसान भाव खोटे आहे, हे करणं चुकीचं आहे, यानेच मी बंधनात पडलो याची जाणीव झाली आणि त्यावेळेला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. म्हणजे एवढा काळापर्यंत त्याच्या जीवनात ही अध्यवसानाची मालिका निरंतर सुरू होती. आदिनाथ स्वामींचा उपदेशाने काहीही म्हणजे अध्यवसान भाव त्यांच्या जीवनात नव्हता. ते तर स्वतःच्या परिणामांनी, पूर्ण वितराग परिणामांनी त्याच भावामध्ये मुक्त देखील झाले. पण इकडे मात्र मारीचीच्या जीवनामध्ये उन्मत्तपणाचा, अध्यवसानाचा भाव तीव्र झाला आणि ते संसारामध्ये परिभ्रमण करायला लागले. असा हा भाव जीवनामध्ये बांधण्याचा आणि सोडण्याचा हा अभिप्राय मात्र विफल आहे. टीका पहा. तुझी ही बुद्धी आहे की मी निश्चयाने अन्य जीवास बांधतो किंवा मुक्त करतो. नेहमी आपण आमच्याही परिणामांची जर आम्ही अशा प्रकारचा थोडा अंतर दृष्टी देऊन मनन चिंतनाची प्रक्रिया केली तर आमच्याही मनामध्ये आम्हाला जाणवतं की जे आपले आहे, सगळे सोयरे आहे, आमचे कुटुंबीय आहे, त्याविषयी आमच्या मनामध्ये
हे सुखी व्हावे, यांचं चांगलं व्हावं, भवितव्य सुधारावं असा भाव मनामध्ये येतो. आमच्या भावानी त्यांच्यामध्ये काहीही परिवर्तन घडणार नाही असं जर आम्हाला निश्चित त्या ठिकाणी माहिती आहे, तरी भाव आम्ही केले तो शुभ भाव आहे. शुभ भावाचा परिपाक आमच्या जीवनात पडणार आहे. माझ्या केल्याने त्याच्यात बदल घडतो अशी जर आमची तिथेही मान्यता असेल, तर ते आमचं मिथ्यात्व मूलक कथन आहे, मिथ्यात्व मूलक परिणाम आहे. परंतु हा सहज येणारा भाव असेल, मिथ्यात्व नाही, मी त्याचं करू नाही शकत, पण सहज येणारा हा स्वाभाविक परिणाम जीवनात आहे, तर तो मिथ्यात्व मूलक नाही, पण ज्या अनुषंगाने चारित्र्य मोहाच्या उदयात तो भाव होतो आहे, त्या अंशाने तो बांधला जाणार आहे. आणि जेवढा त्याच्या मागे वितराग भाव आहे, तो मात्र आमच्याच स्वतःच्या संवर निर्जरेचं कारण बनणार आहे. भावाची शहानिशा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात स्वतंत्र रीतीने बघायची आहे. म्हणून तुझी बुद्धी की मी अन्य जीवास बांधतो किंवा मुक्त करतो, बंधनातून सोडवितो, अशा अध्यवसानाची स्वार्थ क्रिया बांधणे किंवा मुक्त करणे ही आहे. अशी जर स्वार्थ क्रिया झाली असती, तर मी भाव केला बांधण्याचा, तर समोरची व्यक्ती बद्ध व्हायला पाहिजे होती, तर ती क्रिया स्वार्थ क्रियाकारी झाली असं म्हटलं असतं. किंवा मी परजीवांना आता मुक्त करतो, त्यावेळेला परजीव मुक्त झाले असते तर आमची क्रिया स्वार्थ क्रियाकारी म्हटल्या गेली असती. पण आदिनाथ स्वामींसारखे देखील मारीचीच्या जीवाला त्या भवामध्ये मोक्षाला नेऊ शकले नाही. वस्तुस्थिती ही आहे. परंतु जीव तर हा अध्यवसाय असतानाही, असा भाव असतानाही सराग किंवा वितराग आपल्या परिणामांच्या अभावामुळे न बांधले जातात, न मुक्त होतात. परंतु हा अध्यवसान भाव आहे. पण असं असतानाही जीव त्याचा सराग किंवा वितराग परिणाम असेल तर बांधले जातील किंवा मुक्त होतील, आणि हे परिणाम नसतील तर ते बांधले जाणार नाही किंवा मुक्त होणार नाही. म्हणजे सराग परिणाम असेल तर तो जीव बांधल्या जाईल स्वतःच्याच परिणामांनी, आणि जर वितराग परिणाम असेल तर तो जीव स्वतःच्याच परिणामांनी मुक्त देखील होईल. आणि सराग आणि वितराग आपापल्या परिणामांच्या सद्भावामुळे अध्यवसानाच्या अभावातही, अध्यवसान नसतील त्या ठिकाणी तरीही ते बांधले जातात आणि मुक्त होतात. म्हणून पराबाबत अकिंचित कर असल्याने, म्हणून हे आमचे अध्यवसाय भाव जे आहे, हे परामध्ये अकिंचित कर आहे. अकिंचित कर हा शब्द लक्षात ठेवायचा, की अकिंचित कर म्हणजे काहीही करू शकत नाही, असमर्थ आहे. अकिंचित कर असल्यामुळे हा अध्यवसान स्वार्थ क्रियाकारी नाही, अतएव मिथ्यात्व आहे, असा भावार्थ आहे. म्हणून आमचे अध्यवसान भाव हे विपरीत भाव आहे आणि ते आमच्या बंधाला कारणीभूत आहे. आम्ही अध्यवसान भाव केला आणि समोरची व्यक्ती तिच्या परिणामांनी बद्ध किंवा मुक्त होईल. आमच्या अध्यवसनाने ती मुक्त किंवा बंधनात पडणार नाही, ती त्याच्या परिणामांनुसार कार्य करेल. म्हणजे प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रता या ठिकाणी प्रतिपादन केल्या गेलेली आहे. जो हेतू काहीच करत नाही तो अकिंचित कर समजावा. हेतू म्हणजे कारण. माझं कारण परामध्ये काहीही करण्यास समर्थ नाही, म्हणून ते अकिंचित कर आहे. हा जो अन्य जीवांना बांधण्याचा किंवा बंधनातून सोडविण्याचा अध्यवसान आहे, याने परामध्ये तर काहीच केले नाही. माझा अध्यवसान भाव माझ्या जवळ आहे, तो परामध्ये काहीही करू शकत नाही.
कारण अध्यवसान नसतानाही माझा अध्यवसान भाव नाही. तरीही जीव आपल्या सराग परिणामांनी किंवा वितराग परिणामांनीच बंध किंवा मोक्षाला प्राप्त होतील. जर सराग परिणाम असेल तर तो बंधनात पडेल, वितराग परिणाम असेल तर तो मुक्तीला प्राप्त होईल. आणि जो अध्यवसान असतानाही आपल्या सराग आणि वितराग परिणामांच्या अभावामुळे बंध आणि मोक्षास प्राप्त होत नाही, अतएव तो स्वार्थ क्रियाकारी नाही, सबब मिथ्या आहे, हेच तात्पर्य समजावे. आणि अशा तऱ्हेने या अध्यवसान भावांची निरर्थकता आचार्यांनी प्रतिपादन केली. आणि या गाथेच्या प्रयोगात आम्हाला बघायचं आहे की आमच्याही मनामध्ये कशा तऱ्हेचे अध्यवसाय भाव उत्पन्न होतात. थोडस एक आपण वर पाहिलं होतं की अध्यवसान भाव माझ्या मनामध्ये कोणकोणते उत्पन्न होतात. जर आम्ही ते पाहिले तर आम्हालाही जाणवतं की अरे, इतक्या मी मान्यता माझ्या उराशी बाळगलेल्या आहे, यामधल्या किती मान्यता प्रत्यक्षामध्ये उतरतात आणि अनेक मान्यता तर अशा आहे की त्या प्रत्यक्षामध्ये कार्यकारी देखील होत नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीतही मी जर काही केलं असेल तरीही ते तसंच घडेल असंही मला म्हणता येत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत तर नाहीच नाही, तिथे तर आमचा अत्यंत अभाव आहे, कारण ते दोन द्रव्य वेगवेगळे आहे. त्यामुळे माझ्या भावानी दुसऱ्याच्या परिणामांमध्ये काही अंतर पडावं असं कुठेही असत नाही. मग कधी कधी आम्हाला असं वाटतं, आम्ही उपदेश देतो की तू चांगलं वाग आणि असं कर. हा काय सगळा उपदेश निरर्थक आहे का? आचार्यांनीच सांगितलेलं आहे की तीर्थ आणि तीर्थ प्रवृत्ती या दोहोंनाही सुचारू रूपात ठेवायचं असेल तर व्यवहाराचाही अवलंब घ्यावा लागतो आणि निश्चयालाही आम्हाला तशानुरूप महिमा त्याची असावी लागते. दोन्हीला असं संतुलन साधावं लागतं. आणि या आचार्य या ठिकाणी सांगतात आहे की हा तुझा हेतू निरर्थक आहे. याही ठिकाणी आम्हाला नयविवक्षेनी ही गोष्ट लावावी लागते. हे निश्चय नयाच्या प्रधानतेनी कथन आहे, परंतु निश्चय नय हा आम्हाला समजला पाहिजे, भिनला पाहिजे स्वतःच्या अंतरंगामध्ये. आणि क्रिया करताना आम्हाला त्या निश्चयाला अनुकूल असणारी व्यवहार क्रिया आम्ही सहज त्या ठिकाणी धारण करणार आहे. जर असं झालं नाही तर तीर्थ प्रवृत्तीचा जीवनात लोप होईल. आचार्यांना देखील उपदेश देण्याचा भाव झाला, ग्रंथ लेखनाचा भाव झाला. आणि त्यांनी जर असं म्हटलं असेल की मी ग्रंथलेखन केल्याने कोणत्याही जीवामध्ये फरक पडणार नाही, तीर्थंकरांनाही दिव्यध्वनी त्यांची खिरली आणि दिव्यध्वनी ऐकल्यानंतरही अनेक जीव असे होते की त्यांच्यावर दिव्यध्वनीचा असर झाला नाही. काही जीवांना जे निकट भव्य होते त्यांच्यावर तीर्थंकरांच्या दिव्यध्वनीचा फरक दिसला. मग दिव्यध्वनी निरर्थक आहे का, असे प्रश्न आमच्या मनामध्ये येऊ शकतात. पण लक्षात हे घ्यायचं आहे की या ठिकाणी आम्हाला निश्चय नयाच्या प्रधानतेने हे कथन सांगितलं आहे. प्रधान आणि गौण व्यवस्था करून हा विषय समजायचा आहे. गौणतेने आम्हाला व्यवहारही समजायचा आहे. जीवनामध्ये आम्हाला दुसऱ्यांना सुखी करण्याचा भाव हा शुभ परिणाम आहे आणि तो परिणाम सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये देखील असणार आहे. पण असताना कर्तृत्वाचा भाव, ती दर्पोक्ती, ते त्याच्या बोलण्यामधलं एक प्रकारची उक्ती ही मात्र त्याच्या जीवनात आम्हाला सम्यक दृष्टीच्या जीवनात दिसणार नाही. त्याची भाषा जी असेल ती भाषा देखील तशा प्रकारची परिवर्तित झालेली दिसते. आणि इथेच सगळं काही आम्हाला समजतं की काय आहे, अभिप्राय काय आहे.
बोलण्यावरून बऱ्याचदा व्यक्तीचा अभिप्राय कळतो. बऱ्याचदा असं काही बेमालूम नाटक असतं की अभिप्रायही कळत नाही, ती गोष्ट बाजूला ठेवा, असं फार विरळ परिस्थितीमध्ये घडतं. जनरली समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून आम्हाला त्याचा अभिप्राय कळतो आणि अभिप्रायानुसार आम्हाला जीवनामध्ये फळ प्राप्त होतं. इथेही आम्हाला अभिप्राय पाहायचा आहे. पराच मी करू शकतो, सुखी दुःखी करू शकतो, हा अभिप्राय असेल तर ते मिथ्यात्व आहे. पण सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये देखील परजीव सुखी झाले पाहिजे. तीर्थंकर प्रकृतीचा बंध होताना आम्हाला माहिती आहे की जो 16 कारण भावनांचं चिंतन करतो आणि 16 कारण भावनेमधली पहिली भावना जी आहे ती दर्शन विशुद्धी भावना आहे. दर्शन विशुद्धी भावना आहे याचा अर्थ तो प्रतीतीमध्ये सम्यक दृष्टी असला पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये त्याला जेव्हा असा सहज भाव अंतरंगात येतो की मी तर माझं सुख आत्मप्रतीती युक्त अतिंद्रिय आनंद माझ्या जीवनात मला प्राप्त झाला. पण अनंत जीव जे माझ्या डोळ्यासमोर आहे हे देखील कधी सुखी येईल असा हा विश्वव्यापी ग्लोबल परिणाम जेव्हा त्याच्या मनामध्ये येतो. जगामध्ये यच्च यावत जीव त्यांना देखील अशी माझी सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली तशी त्यांना देखील हो, त्यांना देखील अतिंद्रिय आनंद प्राप्त हो, हा जेव्हा भाव त्यांच्या अंतरंगामध्ये येतो त्यावेळेला त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो. मग ही भावना चुकीची नाही, पण भावनेच्या मागची कर्तृत्व भावना मात्र चुकीची आहे. त्यांनी ही भावना भावली किंवा आली त्यांच्या अंतरंगामध्ये, पण मी परजीवांना सुखी केलं या अहंकारग्रस्त मान्यतेत ते नव्हते. त्यांची मान्यता समीचीन होते की तेही आपल्या पुरुषार्थाने आपल्याच पाथेय घेऊन मोक्ष मार्गाची वाटचाल करणार आहे. आणि म्हणून त्यांचा तो भाव सम्यक दर्शन पूर्वक आहे. मिथ्या दृष्टीसारखा तो अध्यवसाय रूप नाही. आता याच अर्थाचं समर्पक आणि पुढील काव्याचे सूचक काव्य सांगतात. पुढे आचार्यांना काय सांगायचंय कुंद कुंद भगवंतांना ते सांगितलेलं आहे. आणि मागच्या याचा उपसंहार रूपाने हे अनुष्टुप छंदामधलं काव्य या ठिकाणी अमृतचंद्र आचार्य सांगतात आहे. अनेनाध्यवसायेन निष्फलेन विमोहितः यत्किंचनापि नैवास्ति नात्मात्मानं करोति तत्. आता हा आत्मा निष्फल निरर्थक अध्यवसानाने मूढ होऊन स्वतःला सर्वरूप करतो. अनेन अध्यवसायेन या अध्यवसायाने विमोहित आणि निष्फलेन यत्किंचनापि नैवास्ति न आत्मानं करोति यत्. तो स्वतःला सर्वरूप करतो, निरर्थक स्वतःला सर्वरूप करतो. या विश्वामध्ये 6 द्रव्य आणि अनंत पुद्गल परमाणू किंवा अनंत पुद्गल द्रव्य हे स्वभावाने विद्यमान आहे. प्रत्येक द्रव्याचं परिणमन हे स्वतंत्र रीतीने त्याच्या कार्यानुसार घडतं आहे. वस्तूचं अस्तित्व न समता देखील प्रतिसमय द्रव्यत्व गुणामुळे पर्याय रूप परिणमन द्रव्यामध्ये चाललेलं आहे. आणि अशा तऱ्हेने या जगाचं जे सुचारू रूपाने कार्य सुरू आहे ते प्रत्येक द्रव्यामध्ये स्वतंत्र रीतीने होत आहे. पण जेव्हा अज्ञान अवस्था आहे जीवाची त्यावेळेला असं ह्या जीवाला वाटतं की हा सगळा विश्वाचा पसारा हा माझ्या सुखासाठी निर्माण केलेला आहे. आणि म्हणून या अध्यवसान भावामध्ये हा मोहित होऊन मूढ बनून मिथ्यादृष्टी होऊन स्वतःला सर्वरूप करतो. सर्व विश्वाशी हा जणू नातं जोडण्याचा प्रयत्न करतो. आणि पहा, आपणही जोडतो. आम्ही पण
शत्रू किंवा मित्र अशा रीतीने या सगळ्या विश्वाशी कुठं न कुठं संबंध स्थापित करतो. ट्रेन मध्ये बसलेल्या व्यक्तींना देखील आम्ही त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित करतो. औट घटकेचं ते राज्य, तिथे पण आम्ही संबंध प्रस्थापित करतो. आणि मला सर्व विश्वरूप आणि विश्वाला अहम रूप अशा तऱ्हेची हा मान्यता जगामध्ये ठेवतो. म्हणून स्वतःला सर्वरूप करतो. असा कोणताही पदार्थ जगामध्ये नाही की ज्या रूपाने आपणास करत नाही, अर्थात सर्वरूप करतो. म्हणजे कोणत्याही पदार्थाशी हा इष्ट आहे, आमच्या नजरेमध्ये भरण्याची गोष्ट की तो पदार्थ इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे. व्यक्ती असेल तर ही जर आमच्या अनुकूल वागत असेल, अनुकूल बोलत असेल, तर आम्ही तिच्याशी मित्रत्वाचं नातं जोडतो. आणि जर प्रतिकूल वागत असेल तर तिच्याशी लगेचच आम्ही शत्रुत्वपणा स्थापित करतो. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी कल्पना करून सर्व विश्वाला आत्मरूपाने बघतो. ही आचार्य सांगतात अत्यंत मूढ दृष्टी जीवनामध्ये तू वापरतो आहेस. हा जीव या मिथ्या अभिप्रायाने मूढ होतो आणि चतुर्गती रूप संसारामध्ये ज्या अवस्था होतात, विश्वात जितके पदार्थ आहे त्या सर्व रूपाने परिणमतो. त्या सर्व रूपाने परिणमतो याचा अर्थ हा तर जीव आपल्याच परिणामाने असणार आहे, पण त्या पदार्थाशी हा आपला कुठे ना कुठे संबंध जोडतो. विश्वातल्या कोणत्याही एखाद्या कोण्यामध्ये एखादी गोष्ट असेल आणि ती जर याला ज्ञात झाली तर त्याही ठिकाणी तो इष्ट अनिष्टाची कल्पना करतो. जागतिक स्तरावर आम्ही बातम्या बघतो आणि त्या बातम्यांमध्ये देखील आम्ही अनुकूल प्रतिकूलता दर्शवितो आणि अशा तऱ्हेने स्वतःला विश्वरूप करत जातो. जर त्या पदार्थाचं परिणमन कधीही याच्या अधीन नाही. जे भवितव्यतेनुसार योग्य निमित्ताच्या संयोगामध्ये स्वयं परिणमतात त्यांचे परिणमन मी करतो. अशा गगनाला गवसणी घालण्याचा नसता उपद्व्याप अहंकारी मिथ्या दृष्टी करतो. प्रत्येक द्रव्य हे स्वतंत्र रीतीने त्याचं ते कार्य करतात आहे. अगुरु लघुत्व सामान्य गुण आम्हाला हे सांगतं. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही, द्रव्यातले अनंत गुण विखरून वेगवेगळे होत नाही. जे वस्तूमध्ये परिवर्तन होत आहे ते त्याच्या द्रव्यत्व शक्तीमुळे होत आहे. वस्तू जी अनादी कालापासून अनंत काळपर्यंत टिकणार आहे ती त्याच्या अस्तित्व गुणामध्ये टिकणार आहे. वस्तू आमच्या ज्ञानाचा विषय बनत हा त्याचा प्रमेयत्व नावाचा गुण आहे. वस्तू आम्हाला ज्ञात झाली, का झाली? माझ्याजवळ ज्ञान आहे हे ठीक आहे, पण त्या वस्तूमध्ये देखील माझ्या ज्ञानाचा विषय बनण्याची शक्ती आहे. ही शक्ती नसती त्याच्यात तर माझ्या ज्ञानाचा काहीही त्याला जाणण्यासाठी उपयोग झाला नसता. पण त्या ज्ञेयामध्ये देखील ज्ञानाचा विषय बनण्याची शक्ती आहे. विश्व मी का जाणतो? धर्म अधर्मादी द्रव्यांना मी का जाणलेलं आहे? तर हेही द्रव्य प्रमेयत्व गुण त्याच्यामध्ये आहे, म्हणून माझ्या ज्ञानाच्या माध्यमातून मला जाणता आलं. दूर, अंतरित, भूतवर्ती, भविष्यवर्ती, सूक्ष्म या सगळ्या द्रव्यांना पदार्थांना जाणण्याचं अलौकिक सामर्थ्य एक माझ्या ज्ञान पर्यायित आहे. हे तर सत्यच आहे, पण ते पदार्थ देखील माझ्या ज्ञानात प्रतिबिंबित होतात की त्यांची देखील तशा प्रकारची शक्ती त्यांच्यात विद्यमान आहे. आणि जर अशा निमित्त नैमित्तिक संबंधाने आम्ही हे सर्व विश्व बघितलं
तर त्या ठिकाणी इष्ट अनिष्ट कल्पना न करता सुद्धा आम्हाला त्रयस्थ वृत्तीने जीवन जगता येतं. परंतु जी अजीव द्रव्य आहे, धर्म अधर्म द्रव्य यांना देखील जाणत असताना आमचा अहंकार किंवा अध्यवसान भाव त्याच्याशी जोडण्याचा असतो की ही माझी ज्ञानाची पर्याय, यामध्ये तो सर्वस्व मांडतो आणि म्हणून त्या भावांनी हा त्या ठिकाणी कर्मबंध करतो. सामर्थ्य याचं फक्त स्वतःमध्ये परिणमविण्याचं, पराचं स्वतःच्या परिणामांचा कर्ता बनण्याचं सामर्थ्य एवढंच आहे. परामध्ये त्याचं सामर्थ्य यत्किंचितही चालत नाही. परासाठी तो अकिंचित कर आहे आणि तरी देखील अंतरंगामध्ये संपूर्ण विश्वाचा एक अधिपत्य स्वीकारण्याचा याचा परिणाम आहे. शहानशहा बनण्याचा याचा परिणाम आहे. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की हा तुझा उपद्व्याप म्हणजे कसा आहे, तर केवळ गगनाला गवसणी घालण्याचा आहे. अज्ञानाने, आत्मत्व बुद्धीने त्यास त्याने कवटाले नाही आणि त्याचे कर्तृत्व अहंकाराने स्वतःकडे घेतले नाही, असे जगात काही एक नाही. म्हणून अज्ञानाने हा प्रत्येक वस्तूमध्ये आत्मत्व बुद्धीने किंवा परत्व बुद्धीने बघतो. एक आत्मत्व बुद्धी, परत्व बुद्धी, त्यालाच आम्ही इष्ट अनिष्ट मान्यता असं म्हणतो. आणि त्याचं कर्तृत्व अहंकाराने स्वतःकडे हा घेतो. तो केवळ आपल्या शुद्ध स्वरूपास तेवढं ओळखत नाही. आणि शोकांतिका ही आहे की जे स्वतःच निज आत्मतत्व आहे, जे जाणत आहे, त्याला मात्र हा ओळखत नाही. जेव्हा समयसार ग्रंथ आचार्यांनी सुरुवात केलेली होती, यावेळेला सांगितलं की या जगामध्ये सगळेचे सगळं द्रव्य हे आपल्या एकत्व विभक्त स्वभावामुळे त्या ठिकाणी सुंदरतेला प्राप्त झालेलं आहे. कुणीही एकमेकांमध्ये लुडबुड केली नाही. परंतु हे जीव द्रव्य मात्र असं आहे की त्यांनी मात्र परामध्ये मी करू शकतो असा विसंवाद जीवनामध्ये प्रस्थापित केला. मी दुसऱ्यांमध्ये काही करू शकतो, मी त्याचा कर्ता बनू शकतो, भोक्ता बनू शकतो, आणि हे विसंवादित्वच त्याच्या बंधाला कारणीभूत आहे. आणि त्याचमुळे हा जीव परसमयी बनत आहे. समय जो आहे, हा समय हा कसा झालेला आहे, कर्मपदेश ठिदम, परसमयी बनलेला आहे. कर्माच्या प्रदेशामध्ये हा स्थित झालेला आहे. कर्माच्या प्रदेशात स्थित झालेला आहे म्हणजे जीवनात राग द्वेष मोहरूप परिणाम करतो आहे आणि त्या परिणामांना हा चांगलं मानतो आहे. राग करतो आहे आणि रागामध्ये प्रीतीची भावना याची आहे आणि हे शेवटी त्याला संसारामध्ये परिभ्रमण करायला लावणार आहे. अशा तऱ्हेचा हा कलश या ठिकाणी आपण बघितला. उद्याला आपण पुढचं बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भोग. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोए सवसाहुनम.